बरोबर आहे का ते वक्तव्य? हो बरोबर आहे ना. मी म्हटलं त्यांनी फोन केलेला नाही. धनंजय मुंडे यांचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? मी का कुठं बोललो? मी त्यांनी सांगितलं ना, त्यांनी फोन केलेला नाही. त्यांनी फोन केलेला आणि त्या आमच्या वाल्मिक कराडाचा तरी काय संबंध आहे त्याच्यात? त्यांच्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे ना. हो संत वाल्मिकी येतो. हो वाल्मिकी संतच आहेत आमच्यासाठी. हो फक्त 307 गुन्हा दाखल आहे त्याच्यावर, त्या आंधळेचा, आंधळेच्या मर्डर मधला बबन गीतेच्या. त्याच्यात अरेस्ट झालेला नाही, बस तेवढंच. कायदेशीर प्रॉब्लेम. त्यांच्यावरती या मस्ताजोगचा सरपंचाचा खून झाला, त्यांचा आणि त्यांचा काय संबंध आहे? ना त्यांचा आणि चाटेचा पण संबंध नाही, त्यांचा आणि गुलेचा पण संबंध नाही, त्यांचा आणि त्या खंडीचा पण संबंध नाही, त्यांचा आणि त्या शिंदे नावाच्या अधिकाऱ्याचा फोनचा पण संबंध नाही. 2 महिन्यापूर्वी त्यांच्यावर खंडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्या केसमध्ये, त्याचाही काही संबंध नाही. तर त्याला काय करायचं आम्ही? संबंध आहे त्याची चौकशी पोलीस करतायत ना, पण त्यांचा खुनाशी काय संबंध आहे? का एखाद्याचा फोटो कोणासोबत जरी असला म्हणजे तो गुन्हेगार झाला? धनंजय मुंडेची मंत्रिपदावर हकालपट्टी. धनंजय मुंडेंचा खुनाशी काही संबंध नाही. धनंजय मुंडेंची हकालपट्टी करा, कारण त्यांचे फोटो यांच्यासोबत आहेत. मग असं कुठं असतं का? मग धनंजय मुंडे माझं आणि यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा मग जिव्हाळ्याचा वाल्मिकांनाचा संबंध त्या याच्यामध्ये येतो का कुठे खुनाबद्दल? वाल्मिकांना संत आहे असं आम्ही महाराष्ट्राला समजवतो की वाल्मिकांना संत माणूस नाही. संत माणूस तर नाहीच, कुठे शोधूनही सापडणार नाही. नाही ते आम्हाला शोधायचं पण नाही, पण वाल्मिकांना मध्ये आम्हाला संत दिसायला लागला आता. हो संत वाल्मिकी, त्याच्यानंतर संत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिपद भेटलंय तर बाकी काय होतंय? तुमचं काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतोय. म्हणजे हॅलो, मग एखाद्या जर आमच्या समाजातला आपल्या मोठा नेता होत असेल तर त्याला खाली आपणच ओढायचं का? हो बरोबर आहे. ते तुम्ही तुमच्या नेत्याला पण समजवा की दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन त्याची टिंगलटवाळी करायची नसते. मग तो आपल्या समाजातला आहे ना. मग जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगलटवाळी करायला आपली. जितेंद्र मतदारसंघात कशाला गेलो टिंगलटवाळी करायला? तुम्ही तर गेलात ना आता टिंगलटवाळी करायला, त्यांना मंत्रिपदावर हकालपट्टी करा म्हणतात. हा पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला. मग याचा काय संबंध आहे का? प्रूफ आहे का तुमच्याकडे? तुम्हाला असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता, तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला? ते पण विंजरीत आहेत, ते कधीच येत नाही बीडमध्ये. हा मग सांगतात तुम्ही वंजारीत, आम्ही वंजारीत, मुंडे साहेब वंजारीत, आपण आपल्या जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला? ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत, तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हकालपट्टी करा? नाही नाही नाही, ते म्हणायची गरज नाही ना. याला प्रचंड मतांनी हरवा. मग तुम्ही मग तसं त्या विधानसभेवर यायचं ना तुम्ही परळीमध्ये आणि सांगायचं यांना हरवा म्हणून. आता काय बिनबुडाचे आरोप सुरू आहेत? कशाला? तुमच्या माणसाने आरोप केले माझ्यावर की माझे पाय धरलेले, माझ्या इकडे येऊन रडत होता. मग त्याची उत्तरं मिळतात अशी. विधानसभेत येऊनच सांगायचं ना, परळीमध्ये सभा लावायची ना. मी विधानसभेत येऊनच बोललो. आणि तुम्ही खून कराल आणि आम्ही शांत बसावं अशी तुमची इच्छा आहे का? तर माझ्याकडनं नाही होत ते. मी कोणी केला याचा संबंध काय प्रूफ असेल तर दाखवा मीडिया समोर तुम्ही. हो येईल ना, सगळं मीडिया समोर येणार. तुम्ही कशा काळजी करता? काही करू नका, सगळं मीडिया समोर येणार आहे. ठीक आहे चालेल. मग येईल तेव्हा मग प्रूफ असेल तर पोलिसांमध्ये द्या. आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही हो साहेब. हा आम्ही प्रूफ शिवाय बोलत नाही. आणि वंजारी बस करावं. वंजाऱ्यांना काय खून करण्याचे लायसन्स नाही देत कोणी. लायसन्स मी माझ्या जातीसाठी मी कट्टरच राहणार, तुमच्यासारखा फितूर होणार नाही. जातीसाठी कट्टर राहा, मी माणुसकीसाठी कट्टर राहतो. ठीक आहे, तुमच्या जातीसाठी राहा. हो जातीसाठी माती खायला पण तयार आहेत आम्ही, तुमच्यासारखं फितूर नाही. माती नाही शेण पण खा. मी माझा माणुसकीशी संबंध आहे, माणसांशी संबंध आहे. माझा राक्षसांशी संबंध नसतो. समजलं? आता ठेवा फोन. भीमा कोरेगाव या ठिकाणी भेट देत आहे. प्रचंड पुन्हा एकदा गर्दी आहे. काय वाटतं तुम्ही जेव्हा भेट? असं आहे की प्रचंड आपलेपण आहे, गर्दी नाही, ते आपलेपण आहे. आणि आपलेपणातनं मला ज्याचा अभिमान वाटतो त्याला वंदन करण्यासाठी म्हणून जनता येते. त्याच्यामुळे त्याला गर्दी नाही म्हणता येणार. ते दर्दी लोक आहेत. प्रेम, आदर, भावना हे सगळं या स्तंभाशी निगडीत आहे. आणि ज्या स्तंभाला बाबासाहेबांनी भेट देऊन त्याच्या कर्तृत्वाला सलामी दिली आहे, म्हणजे पुढचे जोपर्यंत जगाचं
जग अस्तित्वात आहे तोपर्यंत भीमा कोरेगावला लोक येतच राहणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणी आलेलं नाही. अजितदादा म्हणजे अर्थात दरवर्षी येतात, पण आज यावेळेस नाही, आता काय येण्याची गरज नाही ना. 5वी बहुमत मिळालंय. आता काय बघू, 5 वर्षानंतर भेट देऊ आम्ही. अजितदादाच्या संदर्भात प्रश्न आहे की त्यांची आई म्हटलेत की अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र आलं पाहिजे, त्यांना वाटतंय असं, तर काय तुमचं तुम्हाला ते आईसाहेब म्हणतायत, आईसाहेब म्हणत असतील तर मला त्या या विषयावर मला काही बोलायचंच नाही ना. त्यांचा घरातला प्रश्न आहे. घरातल्या प्रश्नांवरती मी कधीच बोललो नाही. आजही बोललो नाही, उद्याही बोललो नाही. पण तुम्हाला वाटतं का एकत्र यावं? मला माझ्या न वाटण्याला काय किंमत आहे? काय किंमत आहे? पवार सत्य करतील ना, आपला काय संबंध? साहेब करू आपण इथं परळीचं पोलीस सर सरेंडर करावं लागलं आरोपीला. एका आरोपी सरेंडर होतो. सीआयडी रात्री उशिरा त्याला अटक दाखवतो, सीबीआय अटक कस्टडी असं आहे की सरेंडर होतो काय, एक तर तो आधी कळवतो की मी सरेंडर होतोय, म्हणजे हा सरेंडर होता किंवा तह होता की तुमच्या 10 मागण्या मी मान्य करतो, तुम्ही माझ्या 2 मागण्या मान्य करा. म्हणजे सरेंडर हा कधी होतो, आत्मसमर्पण हा कधी होता? सरेंडरला पॅरलल शब्द आहे आत्मसमर्पण. भारतात आत्मसमर्पण कोणी केलं? फुलनदेवी, हे मोठे मोठे जे नावं होती चंबळच्या खोऱ्यातली, त्यांचं एक आत्मसमर्पण झालं. एक काही काही मोठ्या मोठ्या लोकांची, म्हणजे मोठ्या मोठ्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या लोकांचं आत्मसमर्पण झालंय. पण महाराष्ट्रामध्ये आत्मसमर्पण झालेली एकही केस माझ्या तरी लक्षात नाही. म्हणजे दाऊदनेही आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली असताना दाऊदलाही सांगितलं तुला आत्मसमर्पण नाही करता आणि तुझ्या मागण्या बिगण्या काय मान्य करता येणार. असं काय झालं की म्हणजे पोलीस स्टेशनच्या दारात हा माणूस दारी घेऊन जातो आणि पोलीस अडवत पण नाहीत त्याची गाडी. म्हणजे कमीत कमी सीआयडीच्या दरवाज्यात तरी गाडी अडवायला पाहिजे होती. थोडीशी तरी बाबा काही आला, गाडीतून उतरले साहेब, वाल्मिकी दादा कराड साहेब, आणि साहेब गेले आतमध्ये. हो, आता ते जर एवढं मोठं प्रकरण असेल की वाल्मिकी दादा कराड हे, याच्यात पोलिसांची फक्त थोडीशी, मुख्यमंत्र्याचं फेल्युअर आहे, गृहमंत्र्याचं फेल्युअर आहे. फेलियर कोणाचं आहे ते महाराष्ट्राने तपासावं. काय आम्ही बोलून कंटाळ. याच्यावर अजितदादा एनी टाइम आरोप करतायत की मोठा आका अजून सापडायचा आहे, हाती लागायचा. हा माझा प्रश्न हा आहे की हा आका कोण, हे नाव घ्यायला काय ते दस मागे पुढे नाही, आज त्यांनी नाव घेतलं. कोणाचं? धनंजय मुंडेंचं नाव घेतलं त्यांनी. चांगलं आहे. मी तर पहिल्या दिवसापासून घेतोय की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या म्हणून. पहिलं असं आहे की कुठल्याही चौकशीमध्ये जो माणूस माझ्या जवळचा आहे, मी उद्या मंत्री, माझ्या जवळच्या माणसावरती चौकशी सुरू झाली आणि मी मंत्रिमंडळात असलो तर माझा आणि त्याचं एवढं सहवासाचं प्रेम असतं की त्याला माझ्या माणसासमोर काय अडचणी असतील ह्या मला अस्वस्थ करते आणि त्या अस्वस्थतेतनं मी फोन उचलेन, काय चालू आहे त्याचं, सांभाळून घ्या त्याला. त्या इन्स्पेक्टरवरती मानसिक दबाव येणार, सांभाळून घे म्हटल्यावर बापरे आता हे काय करायचं. त्यामुळे अशी अपेक्षा असते की असं जेव्हा प्रकरण घडतं तेव्हा जे मंत्रिमंडळ आहेत त्यांनी बाजूला व्हावं. त्यांच्या पक्षाध्यक्षांनी सांगावं की पक्षासाठी तुम्ही बाजूला व्हा. महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात आमच्याबद्दल संशय निर्माण होतो. परभणीच्या घटनेबाबत अजित पवार अजून बोलत नाहीत, धनंजय मुंडे याच्यावर एकही शब्द बोलत नाहीत. त्यांना बोलावं असं वाटत नसेल, काय फार जास्त महत्वाचं प्रकरण नसेल असं त्यांना वाटत असेल. गृहमंत्री म्हणतात नाही आम्ही गुन्हेगारांपर्यंत पोहोचू, अटक करू. वाल्मिकी नाही हो, वाल्मिकी कराडला गुन्हा दाखल केला तो ऍक्च्युअली खंडणीचा गुन्हा आहे. हत्येचा आणि त्याचा काही संबंध नाही. आमचं म्हणणं तेच आहे ना की FIR हा पोलिसांनी बनवायचा नसतो आणि बनवतच नाही. जे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये कंप्लेनंटचे जे म्हणणं असतं ते तुम्हाला रजिस्टर करायचं असतं, तुमच्या चॉईसनुसार नसतं. चौकशीनंतर तुम्ही त्याच्यातनं त्या माणसाची वजाबाकी करायची असते. ते FIR मध्येच नाव घ्यायला तयार नाही. आणि कायदा सांगतो तुम्ही जो कंप्लेनंट येईल, कंप्लेनंट जी भाषा वापरेल त्या भाषेत ती तक्रार नोंदवून घ्या. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे याच्यावर आणि अशी 50 जजमेंट आहे. नाही घेतलं. आता हे याला काय रिझनिंग आहे? इट इज अ लॉ दॅट FIR of a cognizable offense should be registered as per the complainant's wish. कंप्लेनंटच्या मनात काय घेऊन टाका. मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही अटक करू, योग्य म्हणजे शिक्षा देईल असे माझा म्हणजे विरोधक म्हणून तुम्हाला काय वाटतं, खरंच तुमचं ऐकलं जाईल?
असं आहे की आता मला जरा भीती वाटायला लागली की एवढं मोठं पाशवी बहुमत मागे आहे की काय नाही केलं रे, जा काय करतो तू, अशी भाषा येतं का म्हणायला. तुम्हाला जेवढं बहुमत मिळेल तेवढं तुम्ही वाकले पाहिजेत. आता ती परिस्थिती दिसते आहे, मला मुख्यमंत्री करतील असं मला वाटतंय, त्यांच्या भाषेतनं दिसतंय. एकंदर जे काय चौकशा सुरू झाल्या आहेत, जे काय यांच्या संबंधित महिला वर्ग आहे किंवा पुरुष वर्ग आहे, यांना जे काय चौकशीसाठी बोलवलं जात आहे, त्याच्यातनं वाटतंय की कारवाई होईल. आणि कदाचित मुख्यमंत्री कारवाईतल्या घडामोडी बाहेर सांगत नाहीत, कोणालाच सांगत नाहीत, असं माझं एक मानसिक हे तयार झालेलं आहे. पण जोपर्यंत ऍक्शन होत नाही तोपर्यंत कोणावरती विश्वास ठेवायचा. तुम्ही एक उल्लेख केला की वाल्मिकी कराड याच्यावरती परळीमध्ये 307चा देखील होय. बापू आंधळे नावाचं एक खून प्रकरण आहे, त्याच्यात क्रॉस कंप्लेंट आहेत. त्या बापू आंधळेला ज्या माणसाने मारलं तो सुद्धा वाल्मिकचाच माणूस आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांना बबन गीते नावाच्या एका माणसाला इलेक्शनच्या वेळेस इथे ठेवायचंच नव्हतं, म्हणून त्यांनी बबन गीतेचं नाव 302 मध्ये घ्यायला लावलं. या सर्व वाल्मिकी कराड यांच्या मागे कोणाची ताकद आहे असं वाटतं? कारण आता तुम्हाला किती तुम्हाला काय संशय येतो? गेले 20 दिवस आम्ही बोंबलून सांगतोय कोणाची ताकद आहे, तरी तुम्हाला आमच्यावरच संशय आहे का? परभणीच्या घटनेबाबत काय वाटतं तुम्हाला? विरोधक म्हणून विरोधी पक्ष तुम्ही एक लक्षात घ्या, दोन्ही गोष्टींकडे एकाच अँगल मधनं बघू नका. मस्साजोगची घटना ही पॉलिटिकल मर्डर आहे. इट्स अ पॉलिटिकल मर्डर. आणि परभणीची मर्डर ही इन्स्टिट्यूशनल मर्डर. तो कुठल्या कस्टडीत मेलाय हे साधारण आजपर्यंत महाराष्ट्राला कळलेलं आहे. तो मेलाय ज्युडिशियल कस्टडी. आणि ज्युडिशियल कस्टडीमध्ये एखादं निधन होणं हे अतिशय गंभीर आहे. ज्युडिशियल कस्टडी इज नॉट अ कस्टडियल डेथ, इट अमाउंट्स टू मर्डर. कारण तो पोलिसांच्या ताब्यात नाही, तो ज्युडिशियरीच्या ताब्यात आहे. ह्या गोंधळामध्ये आपण हे विसरूनच गेलोय सगळ्या गोष्टी. त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टवर लिहिलेलं आहे शॉक ड्यू टू मल्टिपल इंजरीज. मल्टिपल इंजरीज झाल्या कधी? ह्या 2 महिन्यापूर्वी झाल्या होत्या का? रिपोर्टमध्ये सगळं येतं. त्याचं हृदय किती वाजता, साधारण किती वाजेपर्यंत बंद पडलं असेल, त्याचा मृत्यू होऊन किती तास झालेत, हे सगळं येतं. मेडिकल सायन्सेस मधनं आता एवढं प्रोग्रेस झालेलं आहे की हे सगळं माहिती पडलं. हे पोलिसांनी काही जमा केलंय का? तो न्यायालयीन कोठडीत किती वाजता आला? काही कळायलाच मार्ग नाही. असा एखादा मृत्यू असा हवेवर नाही सोडताय. म्हणजे तो गरीब होता, त्याची आई मागासवर्गीय म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं का? होणार नाही, होणार नाही. परभणीत सुद्धा बीड सारखाच मोर्चा काढला जाईल. भले तो त्यांच्या म्हणजे त्या बीड मधल्यांसारखा मोठा नसेल, पण प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सगळे जाऊ परभणीला आणि मोर्चा काढू. 3 तारखेला उद्धव ठाकरे जाणार नाही मला माहिती कोण जाणार, किती वाजता जाणार हे मला काय माहित नाही, पण हे करावं लागेल.